घाटघर शेंडी फाटा या महत्त्वाच्या मार्गावरील गेल्या पावसाळ्यातील व सतत पडणाऱ्या पावसाने खड्डे पडल्याने या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असलेली खड्ड्यांची समस्या अखेर मार्गी लागली आहे। या रस्त्याचे खड्डे भरवण्याचे काम गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू झाले असून हे काम ग्रामस्थांच्या सततच्या तक्रारी व मागणीनुसार विभागातील ग्रामस्थसह घाटघर, उडदावणे, पांजरे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी ग्रामस्थांच्या व सदस्यांच्या तक्रारी व पांजरे ग्रामपंचायतच्या ठरावानुसार तक्रार करत व मागणी करत जनसेवक अनंत महादुघाणे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग माननीय दहिफळे साहेब यांच्याकडे ग्रामस्थांच्या तक्रारींचा पाढा वाचत लवकरात लवकर खड्डे भरण्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे। या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फल येत असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। या मार्गावरून दररोज शाळकरी मुले, शेतकरी, आदिवासी बांधव तसेच पर्यटकांची मोठी वर्दळ असते। शेंडी हे आदिवासी भागातील मुख्य बाजारपेठ असल्याने दळणवळण या मुख्य रस्त्याने होत असल्याने रस्त्यावरील खराब परिस्थितीमुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या। आजारी पेशंटला, डिलिव्हरी पेशंटला, वयोवृद्ध यांना दवाखान्यात नेणे जिगरीचे झाले होते। याचबरोबर रस्त्याने जाणे येणे ग्रामस्थांना, पर्यटकांना मुश्किल झाले होते। याची दखल घेत अखेर काम सुरू झाल्या त्यामुळे स्थानिक नागरिकांनी व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले। जनसेवक अनंत महादुघाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम खाडे, योगेश खाडे व सहकाऱ्यांसह भेट देत प्रत्यक्ष कामाची पाहणी करत काम चांगल्या दर्जाचे करण्याबाबत सूचना करत पाहणी केली आहे। परिसरातील ग्रामस्थांनी जनसेवक अनंत घाणे यांचे आभार मानले व यापुढेही रस्त्याची पूर्ण नवीन कामे करावी अशी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।